हे आम्ही म्हणजे आपले जयंत पाटील सांगल म्हणजे आम्ही साहेब सांगतील आमचं त्यांच्या मागे आम्ही जाणार. काय सांगितले साहेबांनी? साहेबांनी सांगितलं मशाल. आम्हाला पण आम्ही पण आता दरेदादांच्या पाठीशी आहे, कारण आमचे नेते निष्कांत दादा हे दरेशी दादांच्या बरोबर आहेत असे, आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे, त्यामुळे आम्ही माहितीचं 2 वर्षे त्यांना निधीच आला नव्हता, त्यामुळं कोरोनाची साथ होती, त्यामुळे त्यांना निधीच आला नव्हता. आता 2 वर्षात निधी आल्यानंतर आमच्या गावाला 7 लाख परत 5 लाख रुपये असे 12 लाख रुपये आम्हाला मदत केली आमच्या गावाला. पाठीमागची 5 वर्षाची पार्श्वभूमी पाहिली तर राजू शेट्टींचा सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येतो. 4 गावातल्या माणसांना जरी उभा केली दिसते ओळा काय नसतं, कोण आबा आहेत गावाचे, काय फायदा आहे की ह्या इलेक्शनला पडले ज्या राजू शेट्टी साहेब कशी काय असणार दरवर्षी आमच्या गावात येऊन भेट देऊन जातात. बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये बिचूद या गावामध्ये आपण आलो आहोत. आपल्यासोबत आता काही झाडाखाली तरुण वर्ग बसलेला आहे, काही युवा आहेत, काही वयस्कर लोक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हातकलंगडीच्या अंतिम टप्प्यातली जी निवडणूक आहे त्याकडे आता हे कशा पद्धतीने बघत आहेत, आपण त्यांची मतं जाणून घेऊया. आपल्यासोबत आता एक वयस्कर बाबा आहेत. नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, रमाकांत कुलकर्णी, जिल्हा भाजप सरचिटणीस. काय वाटते अंतिम टप्प्यात निवडणूक आल्या, आपल्याला काय वाटते? आम्हाला काय आमचे माने निवडून येणार. आम्ही काम केले तसं मोदींनी काम केले, त्यामुळं आम्हाला आशाच आहे आम्ही निवडून येणारच. पण मानेंच्यावर वारंवार आरोप केला जातो की मानेंनी गावामध्ये तोंड दाखवलं नाही, त्यांनी फक्त पोस्टरवरती इतका विकास निधी आणल्याच्या वल्गना केल्या, असं थेट आरोप जनता करते. वल्गना 2 वर्षे त्यांना निधीच आला नव्हता, त्यामुळं कोरोनाची साथ होती, त्यामुळे त्यांना निधीच आला नव्हता. आता 2 वर्षात निधी आल्यानंतर आमच्या गावाला 7 लाख परत 5 लाख रुपये असे 12 लाख रुपये आम्हाला मदत केली आमच्या गावाला. आता त्यांच्यावर इतका आरोप करून त्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ काय येते? काय नाही, काय आरोप करून काय कोणाचं काय साध्य होणार नाही. आता इतर वेळेला पण ते लोकसभेत आवाज वाढवतात किंवा त्यांच्या तिथं हजेरीसुद्धा जास्त प्रमाणात आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तरी पण शेतकरी किंवा इतर वर्ग जे तरुण वर्ग आहे तर त्याच्यावर नाराज असं जाणवतं आहे. त्यांना शेतकरी वर्गावर सुद्धा आवाज उठवला, परत मराठा आरक्षणावर सुद्धा ते लोकसभेत बोललेत. सगळ्या विषयावर तिने वाचा फोडले लोकसभेत. मग आता सत्यजित सरोडकर पण आहेत, ते पण म्हणतात की मी तरुण आहे, मी शेतकरी आहे, मी स्वतः पाणी पाचतो उसाला, त्यामुळे मला शेतकऱ्यांच्याबद्दल मलाही आत्मीयता आहे, मी लोकसभेत मोठ्या पद्धतीने आवाज उठवू शकतो असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे. याकडे आपण कसं बघताय? ते शेतकरी आहे, शेतकरी पाणी पाजू शकतात, सगळे आवाज उठवू शकतात शेतकऱ्यावर. त्यामुळे स्वतः शेतात राबल्यानंतर शेतकऱ्याला कळतं की मी शेतकरी आहे असा. मग धैर्यशील माने शेतात राबतात का? राबतात ना, शेतात राबतात, त्यांना शेती आहे ना. मग राजू शेट्टी साहेब हेही शेतकरीचे नेते, गेले कित्येक वर्ष शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात, मग त्यांच्याबद्दल आपल्या मनात आडी आहे? राजू शेट्टी दिले केंद्राच्या हातात FRP ही सगळी केंद्र सरकार ठरवतं, राजू शेट्टींच्या हातात काय आहे? त्यांचं मत आहे की आम्ही आंदोलन करतो म्हणून FRPला दर दिला जातो, FRP तुकडे करून दर दिले जातो. तुकडे दर करून कारखाने तुकडे दर करून देतात. केंद्र सरकारसुद्धा कारखान्यांना मदत करतंय, तरी कारखानदार शेतकऱ्यांना मदत करत शकत नाही. म्हणजे कारखानदारांनाच वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते रस्त्यावर उतरतात, त्यावेळेला कारखानदारांना झोप आलेली जाग येते. ज्याचा 100-200 टन ऊस जातो तो कधी आंदोलनात उतरणार, ज्या 10 टन 5 टन ऊस जातो तो आंदोलनात उतरतो. पण जे 100 टन आहेत त्यांना जर उसाला दर मिळाला तर त्यांना काही अडचणीचा विषय का? दर त्यांना पण अपेक्षित असतोच ना. गरीब राबतात शेतात, गरीब मोर्चा हे जातात सगळी, त्यामुळे त्यांच्या जीवावर मोठी जगतात ना. मग आता त्यांच्या प्रवक्त्याने असा आरोप केलेला आहे की राजू शेट्टी स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतात की मी कुठल्याही ठेकेदाराकडं कुठल्याही एका कंत्राटाने 1 रुपया घेतलेला नाही. तसंच सत्यजित असू किंवा धैर्यशील माने असू दे, त्यांनी स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की मी कुठल्याही ठेकेदाराने 1 रुपया घेतलेला नाही. माने साहेबांनी घेतलेला नाही, शेट्टी साहेबांनी घेतलेला नाही, आम्ही त्याचं हे करतो. मग त्यांचा 2-2.5 एकरामध्ये बंगला बांधाय सुरू आहे आता कोल्हापूर एरियामध्ये, तर ते कशामुळं? त्यांचे 3 पिढ्या खासदार काय ना, त्यांचं उत्पन्न पण तसं आहे ना. उत्पन्न कशात उत्पन्न? शेतीचं उत्पन्न का खासदार? शेतीचं उत्पन्न आहे, परत कारखानदारी उत्पन्न आहे त्यांचं. नाही, कारखानदार त्यांची शिक्षण संस्था वगैरे आहेत त्यांच्या. हा, शिक्षण संस्था आहेत त्यांच्या. हां, मग त्यांच्या आता हे भाजपप्रेमी ते म्हणतात की धैर्यशील माने सुद्धा लोकसभेत जाऊन मोठ्या पद्धतीने आवाज उठवला आहे, त्यांनी मराठा आरक्षणावर आवाज उठवला आहे, त्यांनी शेतकऱ्यांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न तसा 100% केलेला आहे. आपल्यासोबत आता काही तरुण आहेत, यांच्याकडून जाणून घ्या आपलं मत काय. आपल्या हातकली मतदारसंघात आपण आता निवडणूक कसं बघताय? माझं नाव शिरीष रासाळ, आम्ही निष्कांत दादा यांचे कार्यकर्ते आहे.
परवा दिवशी आता आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या समोर दादांनी आम्ही मदत करायची असं हे झाले. कारण दादांच्यावर शंका होती की दादा ही करत नाही ती करत नाही. दादांनी फडणवीस साहेबांच्या समोरच आपलं म्हणणं मानलं आहे. आम्हाला पण आम्ही पण आता दादांच्या पाठीशी आहे. कारण आमचे नेते निष्कांत दादा हे दादांच्या बरोबर आहेत असे आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आहेत. त्यामुळे आम्ही माहितीचं निशिकांत दादा आहेत म्हणून तुम्ही आहात का धैर्यशील मानेचं काम आवडतं म्हणून तुम्ही आहात? नाही आम्ही निष्कांत दादा आहेत म्हणून आम्ही मग आपण खासदार म्हणून धैर्यशील मानेच्याकडे काय अपेक्षित होता? खासदार म्हणून आम्ही मागच्या वेळेस खासदारांच्या पळून काम केलं. 15 दिवस आम्ही खासदार जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा 15 दिवस आम्ही खासदारांच्या पळून काम केलं. दादांच्या बरोबर पण आम्ही पळून काम केलं. आता उदासीनता का? उदासीनता काय कारण कार्यकर्ते आम्हाला विचारलं नाही. कारण आता गावात 12 लाख रुपये आले. 12 लाख रुपये निधी आम्हाला आला हे मी माहीत नाही. आणि आमच्या माघारीच हे निधी वाटप केला त्यांनी. असं का एकजुटीने वागायचं मग असं का? त्यांनी दादा स्वतःसोबत आमच्यावर केला आहे एकजुटीनं. निष्कांत दादा त्यांचं काय मत असेल दादा पुढे जाते ते त्यांनी मागे खेचायचं असेल म्हणून त्यांचा सगळ्याचा तुमच्या इंटरनल राजकारणाचा परिणाम खासदारकीच्या या मतदान होणार का? नाही आम्ही आत्ता माहिती बरं आमचे दादांनी सांगितलं आम्हाला. तुम्ही आहात नुसतं तोंडी म्हणताय तुमचं तसं गटादटातनं तुम्ही काही दिसून येत नाही अजून. नाही आता आहे काय आम्ही उघड आता आलोय. बघायचे परवा दिवशी आपली सभा झाली उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची तेव्हापासून आम्ही एकजुटीने काम करतो. आता आपण धैर्यशील माने दादांचं नाव घेत आहे म्हणजे राजू शेट्टी साहेब असू देत किंवा सत्यदाबा सरोडकर असू देत यांच्याकडे आपली आडी काय? नाही राजशेट्टी काय तसं काय नाही. शेतकरी नेते आहेत पहिल्यापासून. आम्ही 2दा त्यांनी मतदान दिले. 2014ला 2007ला काय 14ला दिले आणि 19ला दिले. 19ला नाही दिले 14ला फक्त मी दिलं. मग तेव्हा राजशेट्टी आमच्या माहितीने होते त्यामुळे राजशेट्टीने दिले. मग एकदा राजू शेट्टी झाले एकदा धैर्यशील मान झाले मग सत्यदाबा सरोडकर का नाही? नाही आम्ही साहेबांचं कट्टर करतो त्यामुळे आम्ही ते कुठल्या साहेबांचं? साहेब जयंत पाटील साहेबांचं. त्यामुळे आम्ही सर्वकरांनी मतदान देऊ शकत नाही. आम्ही निष्कांत दादा प्रेम आहे. निष्कांत दादा सांगतील तिथं आम्ही मतदान देणार. बरं आता अजून आपल्या समोर इकडं काही लोक आहेत शेतकरी लोक दिसतात आपल्याकडे वयोवृद्ध लोक दिसतात. काय सांगाल तुम्ही? नाही बोला काय तुमच्या मनात काय सांगा तुम्ही? आता निवडणुका बघताय याच्या अगोदर किती निवडणुका बघितल्यात तुम्ही तुम्हाला काय वाटतं या निवडणूक कसं बघताय? राजू शेट्टी निवडून येणार. का बरं? शेतकऱ्यांची नेते आहेत. शेतकरी ते बाकीचे पण आहेत की ते पण म्हणतात आम्ही शेतकरी. काय काम नाही ते काय केलं तिने आता काय केलं काय केलं? सत्यदाबा सरोडकर आहे ते म्हणतात मी स्वतः उसाला पाणी पाजतोय मला माहिती आहे शेतकऱ्यांच्या उसाबद्दल कसं मांडायचं आहे. होय 4 गावातल्या माणसं इथे जरी उभा केली तिथे ओळख काय नाही सत्य कोण आबा आहे ती गावातली काय फायदा आहे ती ह्या इलेक्शनला ती पुढल्या येणार. राजू शेट्टी साहेब कशी काय असणार दरवर्षी आमच्या गावात येऊन भेट देऊन जातात. मग आता माझे खासदारांसुद्धा तुमच्या गावाला निधी दिलाच की? आता तुमचेच इथले लोक सांगतात की 20 लाख रुपये आमच्या गावाला निधी आलाय. नाही 20 लाख नाही आला फक्त 10 का 12 लाख रुपये आले. मग आता दरवर्षी 10-12 लाख यायला पाहिजे. 5 वर्ष झाली 5 वर्षांनी एकदाच दिला. एकदाच. तुमची मागणी आहे का त्या म्हणजे विकास कामाची मागणी करता का तुम्ही? शेट्टी साहेब निवडून आल्यावर विकास कामच होणार काय विषय नाही. त्यांनी 1 लाख शेट्टी साहेबांच्यावर पण आरोप केला जातो की शेट्टी साहेब सुद्धा साखरदारांच्यावर जाऊन बसतात. नाही मागच्या वेळेला बसलेच की? कधी बसली? मागच्या इलेक्शनला कारखानदारांच्यावर बसले. नाही बाहेरून पाठिंबा घेतला. मागच्या वेळेला थेट जयंत पाटलाच्या मांडी लावून बसले ते बाहेरून पाठिंबा घेतला. आता त्यांनी बाहेरनं पाठिंबा मागितला शिवसेनेला. तरी पण ह्या मागच्या वर्षी आमच्या तालुक्यात 21,000 लीड होतं. यावेळेला काय अपेक्षित आहे? ह्यावेळी 40,000 लीड असतं 40,000 तालुक्यात. 40,000 ओलडून जायचं. मोठ्या उत्साहानं लोक सांगतात. बाबा तुम्ही काय बघता आता निवडणूक आल्या आपण कितीतरी निवडणुका बघितल्या असतील आपल्याला काय वाटतंय? मला ह्याच्यावर नो कॉमेंट आहे. आपल्याला काय वाटतंय? हे आम्ही म्हणजे आपले जयंत पाटील सांगल म्हणजे आम्ही साहेब सांगतील आमचं त्यांच्या मागं आम्ही जाणार. काय सांगितले साहेबांनी? साहेबांनी सांगितलं मशाल. कारण की पण मशालची नाही तुमचा अंतिम टप्प्यात उमेदवार दिला असं वाटतंय का? अंतिम टप्प्यात नाही पण दिलं आहे. नाही दिलाय की पण उमेदवारी अगोदर 15-15 दिवस अगोदर चेहरे उघड होते पण सत्यदाबा हे 2-4 दिवसात शेवटच्या चेहरा दाखवला सगळ्यांना. अहो सगळं आता हे पक्ष फुटली ती त्यामुळे साहेबांनी फिराय वेळ नाही काय नाही कुठं त्यात ती होणार. पण आता मी जास्त कोणा म्हणजे आपले अनिल देशमुख साहेब यांचा कार्यकर्ता आहे जास्त मोठा म्हणजे आपले माजी गृहमंत्री आणि म्हणजे आपले जयंत पाटील साहेबांचा कार्यकर्ता आहे. कारण की जो आपल्याला आता आम्ही पहिलं म्हणजे आपलं एसटीत काम केलं होतं म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही 7 महिने ती मी सेवा दिली. आम्हाला 7 महिन्यात पगार दिला की ती
म्हणजे 22,000 म्हटले पगार आणि आम्हाला दिला हातात 8,000 फुकट लावण्यात. आम्हाला कोरोनाच्या काळात म्हणजे आम्ही जेवढं पेशंट सगळं नेलं, काय या सरकारचा उपयोग आहे? काय उपयोग आहे? आम्ही जेव्हा सरकार असतं अडचणी तेव्हा यांना मदत करायची आणि तेव्हा हे आम्हाला म्हणजे काढून टाकणार. मग तेव्हा हे असल्याला ती म्हणजे आपण मतदान देऊ शकत नाही भाजपला. बरोबर. आता भाजपवर आपला राग आहे, पण सत्तेत आबा सरोडकर आणि राव शेट्टी हे दोघं आता तुम्ही तसं म्हणताय तसं सत्तेत आबा शेवटच्या 4 दिवसात निवडणुकीत उतरले आणि लोकांपर्यंत अजून त्यांचा चेहरा दिसलेला नाही. मग त्यामुळे लोकांच्याबद्दल अजून नाराज आहे. आपण याकडे कसं बघताय? चेहरा जर दिसला तर आपल्या भागात कसं आहे, जयंत पाटील साहेब जर म्हणजे आपलं बांध धावला तिथं म्हणजे बांध म्हणजे आपला घुसणारच. कारण की जयंत म्हणजे आपलं शेव म्हणजे आपला वाळवा तालुका जो आहे तो फक्त जयंत पाटील साहेबांचा वाळवा तालुक्यापुरती मर्यादित नाही, हातकणंगले मतदारसंघात बरेच मतदारसंघ येतात. त्यामुळं फक्त वाळवा तालुक्यापुरतं मर्यादित न राहता इतर मतदारसंघाकडे बघायचं म्हटलं तर आपल्याला काय वाटतं? ती आबा तिकडे लीड तोडणार त्याने साहेब आपलं इकडे लीड तोडणार. कारण की एवढा विषय होणार, फाईट दोघातच होणार आहे. त्याचे कोण कोण 1 नंबरला कोण राहणार? 1 नंबरला सत्यजित, 2 नंबरला ते राहतील धैर्यशील, 3 नंबरला राव शेट्टी. शेट्टी. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया अजून आपल्याकडे काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण कसं बघताय निवडणुकीचा मोठ्या पद्धतीनं उत्साह सुरू झालेला आहे, आपल्याला काय वाटते? ही शेतकऱ्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाईची शेवटचं इलेक्शन आहे आमच्या मते. इथून पुढं शेतकरी जर टिकायचा असेल तर ह्या राजकारण्यांना जबरदस्त असा विरोध संसदेत होणं गरजेचं आहे. पाठीमागची 5 वर्षाची पार्श्वभूमी पाहिली तर राजू शेट्टींचा सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येतो. त्या पद्धतीनं विद्यमान खासदार असतील किंवा आता दुसरे उभं राहिलेले सरोडकर आबा असतील, ते सुद्धा आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे 10 वर्ष आमदार होते. म्हणजे त्यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि मतदारांना काय अपेक्षित आहे याचा पण अनुभव आहे. माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की शेतकऱ्यांच्यासाठी लढताना विद्यमान खासदार आणि सरोडकर आबा ह्या दोघांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आज रोजी? तर त्यांच्याकडे उत्तर नसणार आहे. कारण का ग्राउंडला काय लागतं किंवा इथं काय पिकतं आणि इथल्या लोकांची काय परिस्थिती आहे ह्याला मातीची नाळ असावी लागते. त्यांचं मत आहे की आम्ही तरुणांच्या हातात पेन देणार, दगड देणार नाही, कधी देणार, आणि त्यांना लोकशाही मार्गातून आंदोलन करणार. तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करताय शेतकरी संघटना, पण धैर्यशील माने म्हणतात आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून पेनानं आम्ही आंदोलन करणार आणि त्यातनं न्याय मिळवून येणार, असं त्यांचं मत आहे. मग काय त्यांनी 5 वर्षात काय शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले? पण आता शेतकऱ्यांसाठी निर्णय म्हणजे ते म्हणतात कोरोना काळात 2 वर्ष गेली आणि त्यांचा जो निधी आहे तो गोठवला गेला आणि आरोग्य विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला. त्यामुळे राहिलेल्या 3 वर्षात आम्ही जितका विकास काम केलं ते इतर खासदार 5 वर्षात करू शकले नाहीत. आमचा मूळ प्रश्न हा आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्ता, वीज, पाणी ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत ह्या कमी जास्त प्रमाणात ज्या त्या नेतृत्व ज्या भागात मोठं असेल त्या भागात होत राहतात. आमच्या इथे बी विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब आहेत, त्यांचंसुद्धा ह्या भागात काम चांगलं आहे. म्हणून आम्ही खासदारकीच्या वेळेला राजू शेट्टी वगळून इतर माणसांना मतदान करणं असं काही योग्य नाही ना. आता ही पक्षांची फुटाफुटी झालेली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुठेतरी गोचे होते का? 100% होत्या, 100% होत्या. आणि ग्रामीण भाग आहे, तुटपुंजी अर्थव्यवस्था आहे, लोकांची लागेबांधे आहेत आणि त्यांच्यावर दबाव भरपूर वाढतोय, ही वस्तुस्थिती आहे. पण लोकांना स्वातंत्र्य कधी मिळणार? असं जर होत राहिलं तर मतदान करताना स्वातंत्र्याने लोक मतदान कधी करणार? विरोध जागृत राहील आणि टिकला तरच, नसेल तर हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झाली अशातलाच प्रकार होऊन जाईल. तर आपण शेट्टी साहेबांच्याबद्दल बोलताय, पण शेट्टी साहेबसुद्धा लोकांना भावनिक करतात असा आरोप आहे. एकेकाळचे शेट्टी साहेबांचे मित्र जे राम लक्ष्मणाची जोडी अशी त्यांना संबोधलं जायचं, अशी सदाभाऊ खोत यांनी थेट आरोप केलेला आहे की त्यांनी पायाला पट्ट्या बांधणं, डोक्याला पट्ट्या बांधणं, लोकांना भावनिक करणं आणि मतं मिळवणं हे त्यांचा धंदा आहे, असा थेट त्यांच्यावर आरोप केला आहे. त्यांचा तो धंदा होता तर मग इतके 10-15 वर्ष त्या धंद्यात हे का सामील झाले? पण ते त्यांचं मत आहे की जर शेतकरी संघटनेचा एखादा नेता, एखादा कार्यकर्ता जर पुढे निघाला तर शेट्टी साहेब त्यांना मोठा होऊन देत नाहीत, त्यांचे बरोबर पंख कापतात, असं त्यांच्यावर आरोप आहे. काय पंख कापतात म्हणजे नक्की काय करतात? आज तुपकर आहेत तिकडं, स्वतः लढत आहेत, त्यांना त्यांची काहीतरी वैयक्तिक ह्याच्यावर हे झालं असेल किंवा कुठल्याही ह्याच्यात संघटनेत काय असतं सांगतो तुम्हाला, कुठून संस्थात्मक लॉबी किंवा काय वरनं असा सोर्स किंवा काय नसतं.
स्वतःच्या किमतीवर किंवा जनमताच्या रेट्यावर चळवळ चालवावी लागते आणि चळवळीतनं फार काही निष्पन्न होत नाही असं लक्षात आल्यानंतर नेतृत्वावर डाग लावल्याशिवाय आपल्याला स्वतःसुभा मांडता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जो प्रामाणिक माणूस असेल तो कंटिन्यू चळवळीत टिकून राहतो. पण आता ऊस दरावर आंदोलन करणं म्हणजे शेतकरी संघटना टिकवणं हा म्हणजे काळाची गरज आहे असं आपण मानता, पण फक्त ऊस दरावर आंदोलन केल्यानंच खासदाराचं काम पूर्ण होतं का? नाही, 100% होत नाही. राजू शेट्टी साहेबांच्या कार्यकाळात बऱ्यापैकी ते विरोधात राहिलेले आहेत. ज्यावेळेला त्यांनी महायुतीबरोबर होते त्यावेळेला भरपूर निधी आणलेला आहे. गेल्या वेळेला त्यांचा पराभव झाला. पहिल्या वर्षी ते अपक्ष होते. आपण विकासात्मक जी काही कामं करतो, आता आम्ही ग्रामीण भागात आहे, आमची शेतीवर अवलंबून अर्थव्यवस्था आहे. जनावराचं दूध असेल, ऊस असेल किंवा इतर काही जी पिकं असतील ह्याच्यावर आमची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तुम्ही आमच्या दारात स्टाईल फरशी जरी बसवली आणि आमच्या घरात जर गोडतेल नसेल तर तुमची अर्थव्यवस्था किंवा तुमचा विकास आम्हाला कशाला लागायचा आहे? आमच्या उंबऱ्याच्या आत 2 रुपये ज्या वेळेला वाढून येतील त्यावेळेला आम्ही आमच्या मुलाबाळांना शिक्षण चांगलं देऊ, आमचं राहणीमान सुधारेल, आरोग्याच्या सुविधा सुधारतील. शेट्टी साहेबांच्या बल प्रत्येक इलेक्शनला संदिग्ध भूमिका का असते? ते कुठल्या पक्षात जाण्याच्या अगोदर BJP बरोबर गेले, नंतर राष्ट्रवादी बरोबर गेले, आत्ता अपक्ष राहिले, पण त्यांनी बाहेरून पाठिंबा मागण्याचा प्रयत्न केला. अशी संदिग्ध भूमिका का? अगदी बरोबर आहे. शेट्टी साहेबांना भरपूर असा अनुभव आला आहे की नुसतं आंदोलन करून किंवा रस्त्यावरची लढाई लढून साध्य करता येत नाही. आपल्याला संसदेत त्यासाठी जाणं, जिथं कायदे होतात, जिथं नियोजन सगळं घडलं जातं त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी अडचणीच्या वेळी म्हणा किंवा आता परवाचाच विषय झाला तर आमच्या माहितीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि म्हटले आम्हाला धैर्यशील माने जे सोडून गेलेले आहेत त्यांचा जर पराभव करायचा असेल तर तुमच्यासारखा दुसरा सक्षम उमेदवार आम्हाला दिसत नाही, पण एका हाताने टाळी वाजणार नाही. त्यासाठी तुम्ही उद्धव साहेबांची भेट घेणं अपेक्षित आहे. उद्धव साहेबांची भेट घेतली, वातावरण तसं पोषक दिसलं, पण मिठाचा खडा कुठं पडला? मिठाचा खडा पडला हे असं म्हणता येणार नाही. विषय काय आहे की दुरंगी लढत आणि तिरंगी लढत ह्यात जी काही संधी साधूपणाने त्यात एंट्री मारलेली आहे. कुणी मारली? आता कसा विषय आहे सांगतो तुम्हाला. जर भाजपची ताकद ह्या मतदारसंघात आहे का आहे, महाविकास आघाडी आणि राजू शेट्टी जर एकत्र झाले तर प्रचाराचा ऐतकोलीत गावतं आहे की ते मांडीला मांडी लावून बसले. गेल्या वेळेला असाच प्रचार झाला की मांडीला मांडी लावून बसले. पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे गेल्या वर्षी 2014च्या इलेक्शनला साहेब महायुतीबरोबर होते. त्यावेळेला मोदी साहेबांनी ज्या काय हे दिलते, वचनं दिलते किंवा सांगलीच्या सभेत सांगितलं होतं 7/12 कोरा करू किंवा 1.5 हमी भाव देऊ, स्वामीनाथन आयोग लागू करू, हा जो विषय त्यांनी मांडला होता. साहेबांच्या तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की जसे आपल्याला वचनं दिले तशी काही प्रत्यक्षात पाळली जात नाही. ती आपण आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी शब्द देऊन मत मागून आलेला असतो, त्याच्याशी बांधील राहून आपल्याला ती पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीतनं ती काही पूर्ण होत नाही असं लक्षात आलं. साहेबांनी त्यांना तिथं विरोध करायला चालू केला. विरोध करायला चालू केला म्हणजे त्यावेळेला मुद्दा निघाला होता की भूमी अधिग्रहणचा, जे आपलं 5 पट 6 पट जे काही विषय होता तो शासनानं मोडीत काढायचा ठरवलं होतं केंद्र सरकारनं. तिथं राजू शेट्टीने एक दबावगट निर्माण केला इतर घटक पक्षांच्या खासदारांशी आणि त्यांचा मोदी साहेबांचा प्लॅन उधळून लावला. त्याच्यामुळं आज आपल्या भागात जी काही रस्त्याला त्याला जमीन ॲक्वायर होत्या त्याला चांगला मोबदला आपण म्हणताय की म्हणजे राजू शेट्टी साहेब सुद्धा लोकसभेत जाऊन त्यांनी कायद्यांच्या बऱ्याचशा पूर्तता केलेल्या आहेत कायदे तयार करण्यासाठी. 100%. पण रस्त्यावरती लढाई लढत असताना तरुणांना कुठतरी केंद्रबिंदू ठेवून लढाई लढतात आणि तरुणाची माती भडकवतात असा त्यांच्यावर आरोप आहे. चुकीचं आहे, असं चुकीचं आहे. किती आपल्याला काय वाटतंय? आम्हाला तसं काही वाटत नाही तसं. तरुण आता तुमचे धैर्यशील मानेंनी सांगितले की तरुणाच्या हातात पेन दिला पाहिजे, दगड न देता पेन दिला पाहिजे. पण आता शेतकरी संघटनेवर त्यांच्यावर आरोप आहे की ते दगड देतात. आपण कसं बघता इकडं? आपण कायद्याची लढाई लढूनच हे करायचं असतं. हे लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्या उत्स्फूर्त येत आहेत आणि लोक सांगतायत की वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या पक्षाची आता कार्यकर्ते इथं आहेत की जे आपापल्या कार्यकर्त्याबद्दल ते सांगतात की आमचा नेता या चांगल्या पद्धतीने काम करतो. असे तिन्ही गटाचे तिन्ही कार्यकर्ते इथं आहेत. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेट्टी, बिचूद.